फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर कामावरून आल्यानं एवढा सुकून भेटतो एका गोष्टीसाठी. तुम्हाला सांगते कोणती गोष्ट, कारण काय माझा आहे स्वयंपाक शिल्लक. तुम्ही तर पाहू शकता माझा स्वयंपाक शिल्लक आहे. चपाती आहे, सकाळी चपाती आहे, दुपारी अर्धी चपाती घेतली आपलं जास्त. आणि बटाट्याची भाजी पण आहे, बटाटा आणि मटकी केली होती. मटकीची भाजी आणि आता करणार आहे मस्त अंडा. कामाला जायला लागल्यापासून खूप सारी माझी धावपळ होती आहे, पण छान पण होते, शिकायला भेटते, खूप साऱ्या चुका करते. आज तेवढ्या चुका केल्या ना तर मला एवढं कसं तरी वाटतंय ना, तर मी चुका तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण की हा व्हिडिओ त्यासाठी काढलेलाच नाही आहे. मी चुका काय करते ते केल्या त्या. मला खूप वाईट वाटलं, तरी सरांनी खूप सारं समजून घेतलं. मग खूप छान सर आहेत, सर मॅम किंवा तिथले जे दुसरे शिकवणं आहेत ते पण खूप छान शिकवतात, म्हणून काहीच नाही वाटत आहे की चला बाबा आपल्याला समजून घेत आहेत, पण आपल्या पण चुका आपण प्रमाणात केल्या पाहिजे. ठीक आहे, आता चुकलो, आज मी खूप चुकले, पण उद्या मी 100% चुकणार नाही आहे. हे मी लिहूनच नेणार आहे की मला चुकायचंच नाही आहे म्हणून. तर मी येते तुम्हाला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणं होत नाही आहे जास्त, कारण काय टाईम एवढा पटपट जातो ना, तरी पण करणार, सोडणार नाही. चला आता कामाला ते म्हणजे शॉपिंग तर गेली पाहिजे, शॉपिंग आपली काही महाग आपण होणारच आहे. तर बघू आता मी अंडा करते आणि शॉपिंग करायला पण मला जायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं काम टेन्शनमध्ये करता किंवा बर्डनमध्ये करता तेव्हा तुमच्या जास्त चुका होणार आहेत, म्हणून मी आता बघा आमलेट माझं सगळं वाकडं तिकडं भारताचा नकाशाच झाला आमलेटचं. भारताचा नकाशाच होऊन बसला. जण कशा होऊन बसलेला आहे, जाऊ द्या. तर यासाठी व्हिडिओ काढला, कारण की आज खूप हॅपी होते, कारण काय म्हणलं की चला घरी गेलं, मला काही स्वयंपाक करायचा नाही आहे, हा वेळेस खायचा. बस एकटेच असते, तर थोडासा कंटाळा येतो आल्यावर करण्याचा. मी थोडासा रेस्ट करत असते, 5-10 मिनटं रेस्ट करत असते, म्हणजे मला फ्रेश व्हायला. आणि नंतर तिथं पुढं थोडंसं माझं आवरायला आणि थोडंसं कपडे वगैरे चेंज करायला मला काय 10-15 मिनटं जातात. नंतर 5 मिनटं मी मोजून 20 मिनटं रेस्ट करायला असते. आणि मग 20 मिनटं रेस्ट केलं ना, मग नंतर जेवण करायचं, थोडं मोबाईल बघायचा आणि नंतर झोपून जायचं. तर आता माझं मोबाईलचं काम, मी अगोदर 24 तास मोबाईल यूज करत होते, जास्त मोबाईलचा यूज होत होता. पण आता मला मोबाईल तिथं स्क्रोल करायला पण टाईम भेटत नाही मेडिकलमध्ये. आणि मग जसं मला थोडासाच यूज होतो आहे मोबाईलचा, तर आता जेवढं मी दुपारी येईल तेवढं माझं कामापुरतं, माझं जे ऑनलाईन काम आहे त्याच्यापुरतं मला 2 तास यूज होतो आहे माझा. आणि नंतर संध्याकाळी अर्धा-1 तास मी 8:30-9ला तर मरून पण झोपून जाते, एवढी दमते मी. कारण ते आपलं बोलण्याची पण एनर्जी जाते, उभा राहण्याची एनर्जी जाते. आणि असं वाटतं की आपण आहे ना, मी बर्डनमध्ये काम करते, तर मी बर्डनमध्ये काम करणार नाही आहे. पण मी माझं एक्सपिरियन्स सांगते, तर ते काम करणार नाही आहे मी बर्डनमधलं, एकदम फ्री माइंडने करणार आहे.
तर कारण का तुम्ही बर्डनमध्ये करतो ना तेव्हा जास्त चुका केल्या झाल्या जातात आपल्याकडून. तर मी यासाठी हॅप्पी आहे. तर मी आलेला आहे आणि माझा डिनर तयार आहे मस्त. इथं मस्त बटाट्याची आणि काय बोलतात त्याला मटकीची भाजी आहे, आमलेट, चपाती, मस्त कैरी. त्याला पोटभर जेवते आणि मस्त झोपून जाते आणि सकाळी परत उठते. सकाळी उठल्यावर तर वेगळंच रुटीन असतं, तुम्हाला ते नक्की शेअर करा. पण आत्ता मला व्हिडिओ शूट करणं आणि मी मोबाईल जास्त काय घेते, मला का अजून एक यूज होतो संध्याकाळचा, मला व्हिडिओ अपलोड करणं इंस्टावर यूट्यूबवर अपलोड करणं, तेव्हा माझा जास्त यूज होतो आहे मोबाईलचा, नाही तर खूप कमी झालेला आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि ह्या चुका सगळ्यांनी अवॉइड केल्या पाहिजे. आणि काय बोलतात त्याला, तर असं कामावरून आलं इथं जेवण असलं किंवा शिल्लक असलं कोणाकोणाला आनंद वाटतो ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि प्रत्येक वेळेला हा आनंद वाटतोच, खूप मोठा असतो, खूप म्हणजे खूप मोठा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.